CBSE बोर्डने गेल्या 2 आठवड्यामध्ये 8 रॅडिकल चेंजेस केलेत आणि ते 2026-27च्या अकॅडमिक इयरपासून लागू होत आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी 9वी आणि 10वीला व्होकेशनल एज्युकेशन कंपल्सरी केलं आहे आणि त्याला बोर्ड मार्क्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. दुसरं, त्यांनी मॅथ्स अँड सायन्स, ज्याची मुलांना जास्त भीती वाटायची आणि त्यांना त्याच्यामध्ये करिअर करायचं नाही, त्यांना ते उगाच शिकावं लागायचं असं त्यांना वाटायचं, त्याच्यामध्ये त्यांनी 2 भाग केले आहेत. एक म्हणजे मॅन्डेटरी भाग 80 मार्काचा आणि दुसरा म्हणजे ॲडव्हान्स. तर ज्यांना ॲडव्हान्स करायचं नसेल, ज्यांना ते परस्यू करायचं असेल, त्यांनी ते ॲडव्हान्स नाही केले तरी चालेल. सिम्पल जे मॅथ्स अँड सायन्स आहे मॅन्डेटरी, ते करून सुद्धा ते पुढे जाऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी तिसरीपासून ग्रेड 3 पासून AI आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंगचे कोर्सेस लॉन्च करतात. म्हणजे मुलांना सिम्पल भाषेमध्ये आणि सिम्प्लिफाईड वेमध्ये AI शिकता येईल 8वी 9वी 10वी पर्यंत. चौथी गोष्ट, त्यांनी इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणजे सायलोजमध्ये सब्जेक्ट न शिकवता सगळ्या सब्जेक्टचं मिंगल कसं करायचं आणि एकत्रीकरण करून होलिस्टिकली त्यांना कसं शिकवायचं, अशा प्रकारचा करिक्युलम डिझाईन करण्यासाठी त्यांनी शाळांना सांगितलेलं आहे. 6वी गोष्ट म्हणजे ह्युमॅनिटीज, आर्ट्स, फिजिकल एज्युकेशन, ह्याला सुद्धा त्यांनी आता सब्जेक्ट इतकंच इक्वल वेटेज दिलेलं आहे आणि बोर्डच्या मार्क्समध्ये त्याचं सुद्धा इन्क्लुजन होणार आहे. 7वी गोष्ट, लँग्वेजेसमध्ये आता त्यांनी 3 लँग्वेज फॉर्म्युला आणल्या. त्याच्यामध्ये इंग्लिश जी लँग्वेज आहे ती त्यांनी ग्रेड 6 पासून इंट्रोड्यूस केली आहे, परंतु ती फॉरेन लँग्वेज आहे आणि 22 ज्या भारताच्या लँग्वेजेस त्यांचा त्यांनी समाविष्ट केला आहे. तर मुलं त्यातल्या कुठल्याही 2 लँग्वेजेस घेऊ शकतात, एक मातृभाषा आणि दुसरी कुठली लँग्वेज. आणि 8वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किल्स एज्युकेशनला मार्क्स एवढंच त्यांनी महत्त्व दिलेलं आहे की मुलांना स्किल एज्युकेशन पण इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे चेंजेस आहेत हे खरंच ट्रान्सफॉर्मेशनल ठरतील जर अशा इम्प्लिमेंट झाले, तर मुलांना भविष्यासाठी तयार होण्यासाठी अशा प्रकारच्या स्टेप्स नक्कीच मदत करतील.